नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अनंत सर तुम्हा सर्वांचं या व्हिडिओमध्ये सरसे स्वागत करतो। तुम्ही पाहत आहात अनंत सर मॅथ हे यूट्यूब चॅनल। आज आपण NMS मधील प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पेपर घेणार आहोत मॅथ आणि बुद्धिमत्तामध्ये। बघा, काही प्रश्न आपण जे गेल्या वर्षी किंवा त्याच्या अगोदर कोणत्या तरी परीक्षेमध्ये पेपरमध्ये पडलेले आहेत असे क्वेश्चन आपण निवडले आहेत आणि तेच तुम्हाला पुढल्या पेपरमध्ये सुद्धा त्याचा फायदा होणार आहे। चला तर मग वेळ वाया न घालवता आपण पहिलाच क्वेश्चन बघूया। पहिला क्वेश्चन आपल्याला काय दिलाय, एका संख्येचा 3 छेदस्थानी 4 आहे। हे लक्षात घ्या, हे किती आहे? 3 छेदस्थानी 4। 3 छेदस्थानी 4 भाग बरोबर 48 आहे। ती संख्या कोणती किंवा किती? ओके, आता सिंपली 3 छेदस्थानी 4 दिले, 3 छेदस्थानी 4 भाग म्हणले आपल्याला। काय दिले? 3 छेदस्थानी 4 भाग बरोबर 48 दिले। ओके, अशी एक संख्या आहे, ती संख्या आपल्याला शोधायची। 3 छेदस्थानी 4 भाग बरोबर तिचा काय येणार आहे? 48 येणार आहे। सिंपल ट्रिक लावायची बाळांनो, काहीच करायचं नाही। बघा, 48 गुणवले 4 करायचं आणि छेदस्थानी किती घ्यायचे? 3। आता 3 ने 48 ला भाग जातो। 3 ने काय होतो? 48 ला भाग जातो। 3 एक 3, एक उरला, 3 सक 18, म्हणजे इथं राहिलं 16 गुणवले 4 राहिलं। 16 चोक 64। पर्याय क्रमांक दुसरा बी, उत्तर 64। तुमचं सुद्धा उत्तर आले का? कमेंट करून मला नक्की सांगा। परत एकदा सांगतो, एका संख्येचा 3 छेदस्थानी 4 भाग बरोबर 48 आहे। तर ती संख्या कोणती? तर ती संख्या कोणती आहे? 64 आहे। या पद्धतीने आपण ते काढू शकतो। 3 छेदस्थानी 4 दिले, उलट घ्यायचं, 4 छेदस्थानी 3 आणि गुणवले 48, म्हणजे 48 गुणवले 4 छेदस्थानी 3 करायचं। 3 ने 48 ला भागायचं, भाग करायचं 16, 16 चोक 64। पुढला प्रश्न आपण बघणार अशा ट्रिकनुसार। बघा, खूप सुंदर असे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात आणि ह्याला सुद्धा आपल्याला खूप सुंदर अशी ट्रिक लागते। बघा, 2, 6, 12, 20, 30 आणि प्रश्नार्थक चिन्ह दिले तुम्हाला। इथे 1 चा वर्ग करायचा आहे, अधिक 1च करायचंय। आता 1 चा वर्ग माहिती सर्वांना, 1 चा वर्ग 1 येत असतो, अधिक 1 केलं तर 2 तुम्हाला मिळून जाईल ही संख्या। आता 6 मिळवायचे आपल्याला, 2 चा वर्ग अधिक 2च करा, 2 चा वर्ग 4 अधिक 2 बरोबर 6। पुढे 3 चा वर्ग, 3 चा वर्ग अधिक 3 करा, 3 चा वर्ग 9, 9 अधिक 3 बरोबर 12। पुढे 4 चा वर्ग करा, अधिक 4च करा, 4 चा वर्ग 16 अधिक 4 बरोबर 20। आणि पुढे करायचे तुम्हाला 5 चा वर्ग अधिक 5, 5 चा वर्ग 25, 25 अधिक 5 बरोबर 30। पुढे 5 चा वर्ग झाल्यानंतर 6 चा वर्ग अधिक 6, 6 चा वर्ग 36 अधिक 6, 36 अधिक 6, 6 6 12, म्हणजेच 42। पर्याय क्रमांक तिसरा, उत्तर 42च। खूप सोपं आहे बघा, ज्या संख्येचा आपण वर्ग करतो त्या संख्येचा वर्ग करायचं आणि तीच संख्या काय करायची, त्यामध्ये ऍड करायची आहे। उत्तर तुम्हाला मिळून जाईल। क्वेश्चन नंबर तिसरा बघा काय दिला आपल्याला। क्वेश्चन नंबर तिसरा तुमच्या पुढे आहे। एकदम इझी आणि साधी ट्रिक सांगतो। एका वर्गाचे क्षेत्रफळ, एका वर्गाचे क्षेत्रफळ 144 स्क्वेअर सेंटीमीटर आहे, त्याची बाजू किती असणार आहे? आता सिंपली ह्याचं उत्तर 12 निघते। बघा, 12 कसं, तर 12चा वर्ग जर आपण केला तर 144 निघतं, म्हणून उत्तर तुमचं किती येणार आहे? 12, कारण 12चा वर्ग 144 असतो। पुढे चौथा प्रश्न दिला आपल्याला, काय दिला बघा, तुमच्या पुढे प्रश्न आहे। एक काम 15 कामगार 10 दिवसात पूर्ण करतात, तर 5 कामगार तेच काम किती दिवसात पूर्ण करतील? ओके, किती? एक काम आहे, 15 कामगार 10 दिवसात पूर्ण करतात, म्हणजेच 15 गुणवले 10 करावं लागेल। 15 गुणवले 10 केलं तर 15 शून्य 15 1 15, 150। ओके, आलेल्या 150 ला या 5 ने भागा, 5 त्रिक 15 0, म्हणजे उत्तर येईल तुम्हाला सी 30। खूप सोपं आहे। 15 गुणिले 10 150, 150 ला 5 ने भागा, 5 ने भागल्यावर तुम्हाला उत्तर 30 मिळेल। पर्याय क्रमांक तिसरा। लास्ट प्रश्न घेतोय मी, तुम्ही याचं उत्तर मला कमेंट करून सांगायचे, लवकरात लवकर, एका सेकंदात कमेंट करून सांगायचे। एका त्रिकोणाच्या कोणांच्या मापांची बेरीज किती असते? ओके, एका त्रिकोणाच्या कोणांची बेरीज किती असते?
ओके, सगळ्याला माहिती बाळांनो 180 असते. ओके, कमेंट करून उत्तर सांगा. आणि जर माझं शिकवताना कोणता प्रश्न चुकला असेल तर मोठ्या मनाने माफ करा. आणि कोणता प्रश्न चुकला हे कमेंट करून तुम्ही नक्की सांगू शकता. अजून तुम्हाला कोणत्या प्रश्नांची अडचण येत असतील, NMS नवोदय स्कॉलरशिप, गणित बुद्धिमत्ता, तरी तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता, प्रश्न तुमचा मांडू शकता. मी त्याचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करीन. भेटूया आपण अशा ट्रिकने पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.